धन्यवाद. प्रेज लॉर्ड. ब्रदांची साक्ष आहे. जसं पास्टर आपल्याला आता सध्या शिकवत आहेत की पाप्यांचं धन नीतिमानांकडे, जे आपण जे देणारे आहोत, ज्यांचं हृदय तयार झालेले देण्यासाठी, त्यांच्याकडे येणार आहे. आता हा खरं तर पास्टर नंतर आपल्याला शिकवतील. हा प्रश्न आहे की पास्टर कोणत्या मार्गाने पाप्यांचं धन आमच्याकडे येणार आहे, तो एक प्रश्न आहे. पण ब्रदर he is asking like नो, आय एम आस्किंग this same question's answer I was giving my wife आणि while coming. सर मला हा प्रश्नाचे उत्तर देत होता You ask her येताना the same question. आपल्या मनात आहे ना की पास्टर म्हणत आहेत की पाप्यांचं धन आपल्याकडे येणार आहे, पण आम्ही ओळखायचं कसं, की कसं स्वीकारायचं की हे धन आपल्यासाठी आहे आणि हे आपण स्वीकारलं पाहिजे. I was telling the same answers to my wife while सारखंच coming उत्तर today. पास्टर Just मला now. आजच सांगत होते. हा, मग ब्रदरांची साक्ष आहे की त्यांना पण माहित नाही, त्यांच्या अकाउंट मध्ये अचानक 10,000 रुपये आले, अचानक आले. आणि जर का कुणाचे गेले तर ते बघतात ना कुणाच्या अकाउंटला गेले, मग ते कॉन्टॅक्ट करतात बँकला वगैरे. ब्रदर म्हणतात मी वाट पाहिली, असा माझा काही हेतू नव्हता की मी देणार नाही, मी वाट पाहिली, कुणीही कॉन्टॅक्ट केला नाही, देवाला धन्यवाद, ते 10,000 रुपये मला आले. दुसरं म्हणजे की ते जिथं नोकरी करतात दरवर्षी 4% 5% अशी इन्क्रीमेंट भेटते. इन्क्रीमेंट 4% 5%, पण ह्या वेळेस त्यांना 9% इन्क्रीमेंट मिळाली. ह्यासाठी ते सर्व गौरव देवाला देतात. Praise the Lord.